महाराष्ट्र या राज्यामध्ये एमबीबीएस म्हणा किंवा बीएमएस म्हणा या कोर्सेसला जर ऍडमिशन घ्यायचंय तर आपल्या कॅटेगरीतून आपला किती स्कोर हवा जेणेकरून महाराष्ट्र या राज्यामध्ये आपल्याला 100% काय मिळेल, बीएमएस म्हणा किंवा एमबीबीएस म्हणा या कोर्ससाठी ऍडमिशन मिळेल. हे सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली, ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केला नसेल त्यांनी पटकन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचे जेणेकरून जे काही लेटेस्ट अपडेट असतील बघा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केले जातील. आणि आमच्याकडे पेड काउन्सिलिंग सध्या सुरू आहे. रिझल्ट अगोदर आमच्या पेड काउन्सिलिंग या ठिकाणी काय होतात, फुल होतात. आम्ही खूप लिमिटेड सीट घेत असतो. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये आमचा ऑफलाईन सेंटर आहे बघा, आमचा ऑफलाईन ऑफिस आहे बघा, तुम्ही ऑफिसला सुद्धा या ठिकाणी काय करू शकता, व्हिजिट करू शकता आणि त्यानंतर तुमचा निर्णय घेऊ शकता. ओके. तत्पूर्वी आता आपल्या स्कोरवरती आपला या ठिकाणी काय किती असायला पाहिजे, स्कोर किती असायला पाहिजे व आपली रँक किती असायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला काय मिळेल, एमबीबीएस म्हणा बीएमएस साठी या ठिकाणी ऍडमिशन मिळेल. सर हे रँक तर आम्हाला अजून माहितच नाहीये, मग हे आम्ही आता माहित करू शकतो का? तर यस, तुम्ही तुमचा रँक सुद्धा आताच माहित करू शकता. सर हे कसं शक्य आहे, थोडं सविस्तर सांगा ना. पण सविस्तर सांगण्यापूर्वी थोडंसं आणखीन सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो बघा, नीट 2026 महाराष्ट्रातील सेफ झोन काय असणार, किती तुमचा स्कोर असायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र या मध्ये तुम्हाला काय मिळेल, एमबीबीएस म्हणा किंवा बीएमएस साठी प्रवेश मिळेल. यासाठी तुमचा सेफ झोन किती असायला पाहिजे व शेवटचा कट ऑफ देखील किती जाऊ शकतो, कोणत्या स्कोर पर्यंत जाऊ शकतो आणि कोणत्या कॅन्डिडेटला देखील या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकते जर ते प्रॉपरपणे या ठिकाणी काउन्सिलिंग करतायत. ओके. तर यामध्ये काय घेतलंय आपण, महाराष्ट्रातील सेफ झोन आणि लास्ट अलॉटमेंट म्हणजे शेवटच्या राऊंड पर्यंत, अगदी मॉप अप राऊंड म्हणा किंवा स्टे राऊंड म्हणा या राऊंड पर्यंत देखील शेवटपर्यंत कट ऑफ किती जाणार हे सविस्तरपणे सांगणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो हे काय या ठिकाणी अंदाज घेतलेला आहे, हे तुमचं खरं कट ऑफ नाही. पण जे लोक या रेंज मध्ये असतील त्यांचं 100% सेफ झोन मध्ये असतील त्यांना 100% काय होणार, अलॉटमेंट होणार. आणि शेवटचा जो कट ऑफ आहे, जो मी स्कोर सांगणार आहे, दरवर्षी तिथपर्यंत जातो. हे ट्रेंड वाईज आपण बघितलंय, मागच्या काही वर्षाचा ट्रेंड घेतलेला आहे. तर त्या बेसिसवरून मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगणार आहे. पण सर तुम्ही आताच बोलले होते का आपण आपला रँक प्रिडिक्ट करू शकतो, जर आपला अजून रिझल्ट आलेला नाही तरी आपण आपला काय करू शकतो, रँक प्रिडिक्ट करू शकतो. मग हे कसं शक्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, गुगल क्रोम ओपन करायचंय, गुगल क्रोम वरती जायचंय आणि या ठिकाणी काय करायचंय, सर्च करायचंय nextstepacademy.in. ओके. जसं तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट स्टेप अकॅडमी.in असं सर्च करणार. ओके. जसं तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी सर्च करणार आणि या ठिकाणी एंटर करणार. ओके. हे बघा, तर तुमच्या समोर काय होईल, असा महाराष्ट्रातील हा एक पोर्टल आहे बघा, जो की आपण बनवला आहे. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा जो प्लॅटफॉर्म आहे आपला नेक्स्ट स्टेप अकॅडमी, त्यांच्याचकडे काय विद्यार्थी मित्रांनो हा सर्वात मोठा असा या ठिकाणी काय एक प्लॅटफॉर्म देखील आपण तुमच्यासाठी बनवला. यावरती तुम्ही काय करू शकता, तुमचं रँक प्रिडिक्ट करू शकता. सर हे खरं आहे का, आम्ही आमचं रँक कसं प्रिडिक्ट करू शकतो? तर तुम्हाला याच्यावरती जायचंय, प्रिडिक्ट रँक वरती क्लिक करायचंय. ओके. तुमचा जो काही स्कोर असेल, समजा तुमचा स्कोर जर या ठिकाणी 690 असेल, ओके, किंवा 680 असेल, जर तुमचा स्कोर या ठिकाणी 680 असेल तर प्रिडिक्ट माय रँक वरती काय करायचंय, क्लिक करायचंय. लगेच सांगणार का तुमचा रँक किती असू शकतो. हे बघा 230 ते 250 काय असू शकतो तुमचा या ठिकाणी रँक असू शकतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, कॉलेज इन्फो. ओके. या ठिकाणी तुम्हाला कॉलेज प्रिडिक्ट जर करायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय, सर्वात पहिले होम वरती जायचंय, त्यानंतर प्रिडिक्ट कॉलेज वरती क्लिक करायचंय. ओके. जो काही तुमचा रँक असेल, तुम्हाला एमबीबीएस म्हणा किंवा बीडीएस म्हणा किंवा बीएमएस म्हणा किंवा बीएचएमएस ज्यासाठी प्रिडिक्ट करायचं असेल किंवा ऑल साठी प्रिडिक्ट करायचं असेल तर ऑल वरती क्लिक करायचंय. तुमचा ऑल इंडिया रँक जो काही असेल समजा आता, ओके, या ठिकाणी तुमचा जो काही ऑल इंडिया रँक असेल, समजा तुमचा ऑल इंडिया रँक आपण या ठिकाणी 230 धरूया. ओके. किंवा 900 काय असेल तुमचा ऑल इंडिया रँक असेल. ओके. 900 तुमचा ऑल इंडिया रँक असेल आणि या ठिकाणी तुमचा स्कोर जर असेल समजा 670. ओके. 670 आणि तुमची या ठिकाणी तुम्ही एखादी कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची, ओपन ओबीसी जे काही तुमची कॅटेगरी असेल, समजा ओबीसी मी या ठिकाणी सिलेक्ट केली आणि लगेच काय करायचं, प्रिडिक्ट माय कॉलेज वरती क्लिक करायचंय. ओके. तर बघा तुम्हाला कोणकोणते कॉलेज मिळू शकतात. या ठिकाणी बघा सर्वात पहिले सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबईचा कॉलेज आहे बघा. पहिला जो कट ऑफ होता 596 वरती अलॉटमेंट झालेली होती लास्ट इयरला. ओके. त्यानंतर शेवटचं 567 मार्क वरती भेटलेला आहे. क्लोजिंग रँक 6013 आहे. ओके. त्यानंतर बी या ठिकाणी किती चान्सेस आहे, 98% चान्सेस आहे. बीजीएमसी किती पर्यंत भेटू शकतो, 98% चान्सेस आहे. लास्ट इयरचा कट ऑफ. ओके. क्लोजिंग रँक तुम्ही सगळ्यामध्ये चेक करू शकता. त्यानंतर जर तुम्ही कॉलेज इन्फॉर्मेशन मध्ये गेले समजा आणि तुम्हाला जर या ठिकाणी बीजीएमसी पुणेचं जर तुम्ही या ठिकाणी जर इन्फॉर्मेशन काढली
याच्यावरती एक्सप्लोरवर जर क्लिक केलं तर तुमच्याकडे सगळा डेटा येऊन जाणार बघा. त्या कॉलेजला देखील किती फीस आहे वगैरे, टोटल सीट किती आहे, ऑल इंडिया कोट्यातून 37 सीट भरले जात आहे. त्यानंतर 25 ला किती कट ऑफ होता ओके, ओपनिंग कट ऑफ काय होता, क्लोजिंग काय होता, 24चा काय होता, 23चा काय होता, 22चं मध्ये देखील 4 वर्षाचा कट ऑफ आपण यामध्ये काय केलेला आहे, फीड केलेला आहे. सर आम्हाला समजलंय ओके, आम्हाला समजलंय का आमच्या मार्क्स वरती आम्ही आमचा रँक कसं प्रिडिक्ट करू शकतो, व रँक प्रिडिक्ट केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आम्हाला कोणता कॉलेज लागू शकतो, हे तुमचा जो पोर्टल या पोर्टलवरून आम्हाला सगळं समजून जाणार. पण सर आम्हाला सांगा ना, का शेवटपर्यंत जो कट ऑफ आहे तो कुठपर्यंत जाणार. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा कॅटेगरी वाईज दिलंय ओके. जर तुमची कॅटेगरी असेल ओपन असेल ओके, तर या ठिकाणी प्रायव्हेट एमबीबीएस साठी हा तुमचा काय सेफ झोन आहे. एवढी जर तुम्हाला स्कोर असेल तर तुम्हाला काय भेटू शकतो, 100% या ठिकाणी काय होऊ शकतो, कोर्स कॉलेजला अलॉटमेंट होऊ शकते. एमबीबीएस साठी या ठिकाणी हा सेफ झोन आहे. आणि जर प्रायव्हेट एमबीबीएस करायचा असेल तर हा काय तुमचा शेवटपर्यंत मॉपअप म्हणा किंवा स्ट्रे पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज बघायचे. आता या ठिकाणी ओपनचं बघू शकता, ईडब्ल्यूएसचं बघू शकता, ओबीसी, एससीबीसी, विजय, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एससी, एसटी. हे कशाचा आहे तुमचा विद्यार्थी मित्रांनो, हा सेफ झोन आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या कॅटेगरीतून. आणि शेवटचा इथपर्यंत काय येऊ शकतो, तुमच्या कॅटेगरीतून कट ऑफ येऊ शकतो जर तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय तर. सर प्रॉपरपणे काय, आम्हाला तुमच्याचकडे काउन्सिलिंग करायची, तर तुम्ही काय करू शकता, 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. जर आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर आम्ही खूप लिमिटेड सीट घेतो ओके. आमचे सीट रिझल्ट अगोदर फुल होतात. जॉईन करायचं असेल तर करू शकता. आमच्याकडे जॉईन करणं हे काही बंधनकारक नाहीये, कंपल्सरी पण नाही. तुम्ही आमच्याकडे जर जॉईन नाही जरी केलं ना, आमचं जर फक्त चॅनल जरी फॉलो करताय तर तुमची काउन्सिलिंग काय होऊ शकता, तुम्ही या ठिकाणी तुमच्या काउन्सिलिंग मध्ये चांगल्यातलं चांगलं कॉलेज या ठिकाणी मिळू शकता. मग सर तुमच्याकडे जॉईन केलं तर काय होणार, फक्त आम्ही तुमचं फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यापर्यंत ही संपूर्ण प्रोसिजर देखील आम्ही करून देत असतो. जर तुम्हाला आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर करा, नाहीतर इथं काही बंधनकारक नाही तुमच्यासाठी आमच्यासोबत जॉईन करायला ओके. सर मग ते बीएमएस चं कट ऑफचं बोलतो त्याचं काय, तर बघा बीएमएस जर करायचंय महाराष्ट्रामध्ये तर गव्हर्नमेंट कोटासाठी ओके, गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज असणार आहे बघा. प्रायव्हेट बीएमएस करायचं सेफ झोन बघा, ओपन कॅटेगरी असेल 320 ते 340 स्कोर असेल तर 100% अलॉटमेंट होऊन जाईल ओके. आणि लास्ट पर्यंत 290 ते 300 दरम्यान काय जाऊ शकतो, तुमचा बीएमएस साठी ओपन वाल्यांचा कट ऑफ जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधून आता या ठिकाणी काय बघायचं, तुमचं कट ऑफ बघून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो ओके. याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आणि याचं काय करून घ्यायचं, अनालिसिस करून घ्यायचंय ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो हा एक अंदाज आहे 2025च्या पेपर व काउन्सिलिंग ट्रेंडच्या आधारावर आपण जे या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि इंस्टाग्राम पेजला आपण देखील आपले सर्व अपडेट येत असतात. जर तुम्ही अजून फॉलो नसेल केले असेल तर इंस्टाग्रामला जायचं, नेक्स्ट स्टेप अकॅडमी काउन्सिलिंग असं सर्च करायचं आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायचंय. विद्यार्थी मित्रांनो दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं. भेटूया अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.